बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलंच तापलं। या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत। अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। याच पार्श्वभूमीवर आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। पाहूयात। देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी जे आहे आज पैठणमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे। आणि आपण जर पाहिलं तर या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी देशमुख कुटुंबीय आलेले आहेत पैठणमध्ये। काय सांगाल, आपण जर पाहिलं तर सर्वत्र मोर्चा निघतायत मात्र न्याय मिळत नाही। जो समाज आहे सगळा देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे उभा राहिलेला न्यायासाठी, त्यांच्या ह्या भावना आहेत आणि जे मोर्चे आहेत चालू, तो आक्रोश आहे की आपल्या भावाला, आपल्या लेकराला, देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून हे मोर्चे आहेत। माझा आजचा मुद्दा असा आहे की हे सगळे आरोपी आहेत, त्यांच्यावर अगोदर खूप गुन्हे आहेत। 2, 4, 5, 15, 19 पर्यंत ह्यांच्यावर गुन्हे आहेत। मग हे एवढे दिवस समाज रस्त्यावर उतरला तरच ह्यांची गुन्हेगारी सिद्ध करून त्यांना अटक करायची आहे का? अगोदरच त्यांचं काम आहे प्रशासनाचं सगळ्या की हे जे गुन्हेगारी आहेत, गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत, संघटित गुन्हेगारी करणारे लोक आहेत, त्यांना अगोदरच त्यांचं म्हणजे बंदोबस्त केला पाहिजे ना, जेणेकरून पुढचे गुन्हे घडणार नाहीत। आम्ही आशेनं बघतो यांच्याकडं की ह्यांनी योग्य तपास करावा, जे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर पकडावं आणि ह्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, असंच बघतोय आपण त्यांच्याकडं। लोकशाही न्यूजसाठी सुरेश वायभट, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।